आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। आज मी लक्ष्मणावर त्या तिन्ही अस्त्रांचा प्रयोग केला जी अमोघ आहेत, ज्यांच्या शक्तीपेक्षा तिन्ही लोकात कोणतंही अस्त्र नाही, ज्यांच्यावर कुठलाही तोड नाही। हे शेवटचं प्रमाण होतं जे पाहून माझा विश्वास झाला की हा नर नाही, स्वतः नारायणाचा अवतार आहे। आणि तू आपल्या वडिलांना हे प्रवचन देण्यास आलायस की हे पिता, जो तुम्ही तिन्ही लोकात आपल्या विजयाचा डंका वाजवून अखंड यश प्राप्त केला आहे, आपण त्या यशाला मातीत मिळवून त्या दोन वनवासी भिकाऱ्यांच्या पायाशी जाऊन बसावं। इंद्रजीत, लक्षात ठेव, जो स्वतः आपल्या हातानं आपल्या कीर्तीला धुळीत मिळवून टाकतो, देवता सुद्धा त्याचा सन्मान नाही करणार आणि म्हणतील मृत्यूच्या भीतीनं रावणाने हार पत्करली। मला आशीर्वाद द्यावा की जरी माझा मृत्यू लिहिला असेल तरी मी वीराप्रमाणे आपल्या ऐटीत अशा प्रकारे मरीन की रामही माझ्या वीरतेची प्रशंसा करत नतमस्तक होऊन जातील। जरी तो नारायण असेल तरी तो माझ्या विजयाचं रूप असेल। तुझा विजय हो इंद्रजीत। पुत्रा, जर तू त्यांना ओळखला आहेस की ते स्वतः भगवान आहेत तर तू एकटाच त्यांना शरण जा। मोक्षाच्या वाटेवर प्राणी एकटाच जातो, अशी संधी कोण्या विराळालाच मिळते। वत्सा, तू धर्माचा मार्ग स्वीकार। माते, जो मुलगा आपल्या वडिलांकडे तोंड फिरवून वडिलांना वैऱ्यांच्यात एकटा सोडून मुक्त होण्यास जातो त्याचा देवच काय कुणीही आदर नाही करणार। मला धर्माचा मार्ग सांगतेस माते, तर मुलासाठी धर्माचा केवळ एकच मार्ग आहे, आपल्या वडिलांच्या चरणांची सुख संपत्ती वैभव एवढंच काय आपल्या मुक्तीचंही बलिदान देऊन टाकणं। स्वतः रामानेही हाच आदर्श शिकवलाय। माते, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करावी। नाही, स्वामी, कर्तव्य मार्गावर जात आहात, मी थांबवणार नाही, परंतु जाता जाता केवळ एक वेळा माझ्याकडे पाहिलं असतं तर काही नुकसान झालं नसतं ना? नाही सुलोचना, मी घाबरत होतो
की तुझे अश्रू पाहून माझ्या मनात निर्बलता तर नाही येणार? पहा इकडे, या डोळ्यात एकही अश्रू नाहीये. पत्नीचा धर्म असतो, पती कर्तव्यपूर्ती करत असताना त्याला साथ देणं, त्याच्या उत्साहाला वाढवणं, त्याला आपल्या मोहाने निर्बल नाही करायचं. पती पत्नीचा संबंध तर जीवन मरणाचा असतो. मग रडायचं कशासाठी? जावं स्वामी, आपल्या धर्माचं पालन करावं, त्यातच आपला विजय आहे. मला नेहमी आपल्या बरोबरच समजा. सुलोचना, तू धन्य आहेस. तुझी गणना जगातील श्रेष्ठ स्त्रियांच्यातच होईल. घेतो शेवटचा निरोप तुझा, हा सेवक आहे तुझाच गे. तुलाही ठावे मी समजे गे, आहे ही शेवटची भेट फुली. मी मातृ चरणाने दूर झालो, याचा भयंकर संताप गे. परी जरी कर्तव्य विमुख झालो, जगण्याने पापी ठरेल गे. आता हार जयाचा प्रश्न नाही, जे काही घडेल ते चांगलेच गे. मरू नाही तरी तातांच्या पहिले पुत्रांचे प्रेम सत्यच होणार गे. लक्ष्मण, आज होणार तुझं माझं अखेरचं युद्ध असेल. आज तू तरी नाही राहणार किंवा मी तरी नाही राहणार, परंतु इतिहास इंद्रजिताला स्मरत राहील की युद्धात जरी भगवानही समोर आले तरी इंद्रजिताने कधी पाठ नाही दाखवली, तसंच आक्रमण केलं जसं शत्रूवर करायला हवं.
जर मी श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक असीन तर तुला श्रीरामांची शपथ आहे की आता मेघनाथाचं मस्तक कापूनच परत ये. लक्ष्मणा, जर तुला श्रीरामांची शपथ आहे तर इंद्रजितालाही आपल्या देशाची शपथ आहे. हा इंद्रजित जिवंत असेपर्यंत या देशात शत्रूच्या विजयाची पताका कधीही फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही. फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही. मेघनादाच्या मृत्यूचा जबाबदार कोण? स्वतःशीच हा प्रश्न करत व्यथित विभीषण नाही, हे सत्य नाही, हे खोटं आहे, हे असंभव आहे. चूक. या खोट्या माहितीबद्दल तुझं मस्तक कापून टाकलं पाहिजे. मस्तक. लंकेश, हे काय करतोयस लंकेश? आपल्याच दूताचं मस्तक आपल्याच हाताने कापतोयस. हे का नाही मानत की हा शोक समाचार सत्य आहे? नाही, हे सत्य नाही, हे सत्य होऊ शकत नाही. आम्ही कसं मानायचं की ज्याचा सामना इंद्रासारख्या देवताही नाही करू शकल्या, त्याच्या भयानं पृथ्वी, आकाश, पाताळ तिन्ही लोक कापतात. जो रावणापेक्षाही अधिक शूरवीर आणि यमापेक्षाही जास्त पराक्रमी आहे, त्या इंद्रजिताला वनात भटकत राहणाऱ्या एका साधारण नरकुमारानं ना केवळ पराजित केला आहे, परंतु त्यांच्या प्राणाचाही अंत केला आहे. आजोबा, यात काही चूक आहे. याने दुसऱ्या कोणा योद्ध्याला मरताना पाहिलं असणार. आपण पाहाल, माझा मेघनाथ थोड्याच वेळात विजयाचा नाद करत येईल आणि म्हणेल, पिताश्री, मी त्या दोन्ही भावांचा वध केला आहे. आता आपण अयोध्येसाठी माझा राज्याभिषेक करा. आजोबा, त्याच्या राज्याभिषेकाची तयारी केली पाहिजे. शुक, तू यावेळी जाऊन कोषाध्यक्षाला सांग की युवराज इंद्रजिताच्या विजयाच्या उत्सवासाठी राजकोषाचे दरवाजे उघडले जावेत. जा. जा. माझ्या आज्ञेचं पालन करा. चूक. माझ्या आज्ञेचं पालन कर. चूक. तू विश्वासघातकी आहेस, विश्वासघातकी. सारंग, तू जा. तू आता जाऊन नगरात विजयाचा नगारा वाजव आणि उत्सवाची घोषणा कर. जा. ऐकलं नाहीस तू? माझ्या आज्ञेचं पालन व्हावं. माझ्या आज्ञेचं पालन व्हावं. आज्ञेचं पालन व्हावं. आज्ञेचं पालन व्हावं. आज्ञेचं पालन. महाराज, हे आपण काय करत आहात? आपण हे का नाही समजत की आता इंद्रजित परत नाही येणार? का नाही येणार?
तो सर्वप्रथम आपल्या वडिलांकडे येईल, आपल्या विजयाचा संदेश ऐकवायला प्रथम तो आमच्याकडे येईल, नंतर आपल्या महालात जाईल. तो परम पितृभक्त आहे. जेव्हा आम्हाला इंद्रानं बांधलं होतं तेव्हा त्यानंच आम्हाला सोडवलं होतं. आपल्याला माहित नाही आजोबा? मला माहित आहे, परंतु आपल्याला माहित नाही की तो पितृभक्त आता कधीच नाही येणार. का? का? कारण त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यू? हो, मृत्यू. इंद्रजीतचा मृत्यू. मृत्यू? मृत्यू तर माझी दासी आहे. ती इंद्रजीतला कसे मारू शकेल? महाराज रावण, इंद्रजीतला मृत्यूनं नाही मारलं, आपल्या अहंकारानं मारलं आहे. आपण आपल्या बळाने आणि पराक्रमानं काळाला तर बांधलं होतच, परंतु आपल्या कामाला आणि अहंकाराला बांधू नाही शकलात. आज त्याच काम आणि अहंकाराच्या कारणानं आपण पावला पावलावर हरत आहात. अहंकारच आपल्या विनाशाचं मूळ आहे. त्याच अहंकारानं आपल्या चेतनेला अशा प्रकारे लुप्त करून टाकला आहे. या वेळेस आपल्याला आपल्या मुलाच्या मृत्यूवरही विश्वास बसत नाहीये. आपले कान ऐकत आहेत, आपला आत्माही जाणतो आहे की अंतिम मुलगा रणभूमीत मारला गेला आहे, परंतु आपला अहंकार याला मानायला तयारच नाही आहे की महाबली मेघनाद मेला आहे. नाही, खोटं आहे, खोटं आहे. तुम्ही सर्व माझे सेनानी नाही. शत्रू दलाला मिळून छद्मवेशात षड्यंत्र रचून माझं मनोबल कमी करायला आलात, माझं मनोबल कमी करायला आलात. परंतु मी अशा प्रकारे नाही तुटणार, नाही तुटणार, नाही झुकणार. मी तुम्हा सर्व लोकांची मुंडकी कापून टाकीन. कुणी असो, मी तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन. मृत्यूदंड, तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन. मृत्यूदंड मलाही द्या महाराज, द्या. मला पण मृत्यूदंड द्या. आज मी ही मृत्यू मागायला आले आहे आपल्याकडे महाराज. आता जेव्हा लंकेत घराघरात कोपऱ्या कोपऱ्यात मृत्यूचे तांडव होत आहेत, तर मग मीच मृत्यूपासून वंचित का आहे अजूनपर्यंत? महाराणी मंदोदरी. नका म्हणू राणी, नका म्हणू मंदोदरी. मी एक आई आहे, केवळ एक अभागी आई. तिच्या पदरातील फुलाला त्या बागेच्या माळ्याने आपल्या हाताने हिसकावून घेतलंय. तू वेडी होत आहेस मंदोदरी. वेडी मी नाहीये, वेडे तर आपण आहात लंकापती. आपल्या स्वार्थी इच्छाच्या आगीत एका एकाची आहुती देत आहात आपण. आज माझ्या कुशीतील अनमोल रत्नाला, माझ्या परमपराक्रमी पुत्र मेघनादाला आपल्या वासनेच्या ज्वालेत ढकलून दिलं आपण. आपल्याच हाताने आपल्या पुत्राचा बळी देणारे क्रूर पिता आहात आपण महाराज. आपण उत्सव करण्याचा विचार करत आहात ना? अवश्य, आजच उत्सव करण्याचा दिवस आहे. आज लंकेच्या राजवंशाचा शेवटचा कुलदीपकही विझून गेला. आज महाराज रावणाच्या अहंकाराच्या वेदीवर त्यांचा शेवटचा मुलगाही बळी गेला. हो, हा तर खरोखर उत्सव करण्याचा दिवस आहे. यमराजाच्या उत्सवाचा, मृत्यूच्या उत्सवाचा. आपल्या सर्व पुत्रांचे रथ आपल्या सर्व प्रजेत वाटून टाका महाराज. प्रजेमध्ये ज्या आयांची कूस उजाड झाली, ज्या स्त्रियांचे सौभाग्य नाहीच झालं, त्या सर्वांना आपल्या पुत्राचे रथ वाटून टाका. सर्व आया, सर्व विधवा स्त्रिया आपला जय जयकार करतील. साजरा करा उत्सव. प्रलाप बंद कर मंदोदरी. मेघनादाला कोणी नाही मारू शकत. कोण म्हणतो मेघनाद मेला आहे? कोण म्हणतो?
महाराज, आकाशात विजेप्रमाणे चमकणारा, मेघमंडलाप्रमाणे गरजणारा, शत्रुदलाबरोबर गुंजारव करणारा, लंकेच्या भिंतीशी धडकणारा जैनात ओढून ओढून सांगतो आहे की माझा मेघनाथ आता या धर्तीवर नाही राहिला. माझा इंद्रजित आई आई बोलावणारा माझ्या मायेच्या पदराखाली आता कधीही नाही येणार, कधीही नाही येणार, कधीही नाही येणार. मंदोदरी, 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 चल चल. नाही, हे खोटं आहे, खोटं आहे. कुणीही असो, मी तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन. मृत्यूदंड, मी तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन. मृत्यूदंड मला पण द्या महाराज, द्या, मला पण मृत्यूदंड द्या. आज मीही मृत्यू मागायला आले आपल्याकडे महाराज. आता जेव्हा लंकेत घराघरात कोपऱ्या कोपऱ्यात मृत्यूचं तांडव होत आहे, तर मग मीच मृत्यूपासून वंचित का आहे अजूनपर्यंत? प्रला बंद कर मंदोदरी. मेघनादाला कुणी मारू शकत नाही. कोण म्हणतो मेघनाद मारला गेला? कोण म्हणतो? महाराज, आकाशात विजेप्रमाणे चमकणारा, मेघमंडलाप्रमाणे गरजणारा, शत्रुदलाबरोबर गुंजारव करणारा, लंकेच्या भिंतीशी धडकणारा जैनात ओढून ओढून सांगतो आहे की माझा मेघनाद आता या धर्तीवर नाही राहिला. माझा इंद्रजित आई आई बोलावणारा माझ्या मायेच्या पदराच्या छायेखाली आता कधीही नाही येणार, कधीही नाही येणार, कधीही नाही येणार. मंदोदरी, 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 चल चल. प्रभू, राजकुमार लक्ष्मण विजयी झाले. या राक्षस कुमारानं परम घोर युद्ध केलं. त्यामध्ये हर प्रकारच्या मायेचा प्रयोग केला, परंतु परम तेजस्वी श्री लक्ष्मणानं त्याची सर्व अस्त्र निष्भ्रम केली. आणि शेवटी रावणाचा हा सर्वात महाबली पुत्र आपल्या लहान भावाच्या हाताने मृत्यूला प्राप्त झाला. आज सर्व वानर सेना हर्ष उत्साहाने आपला आणि श्री लक्ष्मणाच्या नावाचा जयघोष करत आहे. महाराज सुग्रीव, आपल्या आणि आपल्या सेनेच्या सहकार्यामुळेच लक्ष्मण हा विजय प्राप्त करू शकला. आम्ही सदैव आपल्या आभारी राहू. लक्ष्मण, तुझ्या या महान विजयाला पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत. महाराज सुग्रीवांनी युद्धातील तुझी वीरता आणि पराक्रमाचा सर्व वृत्तांत कथन केला आहे. दादा, यात माझा काहीच पराक्रम नाहीये. हा सर्व आपल्या श्रीचरणांचा प्रताप आहे. आपण हे सर्व जाणता तरीही मला श्रेय देताय. तुझी ही विनम्रता आम्हाला मनापासून आवडली. विनम्रता वीरांचं भूषण असते. लक्ष्मण, तुझ्या वीरतेबद्दल आम्हाला संशयच नाही, परंतु आजच्या विजयाचं सर्वात अधिक श्रेय महाराज बिभीषणांना मिळालं पाहिजे. कारण यांच्या गुप्त यंत्रणेमुळेच तू मेघनादला
त्याचा यज्ञ पूर्ण होण्याआधी मारू शकलास. होय दादा, मेघनाद परमवीर होता. प्रत्येक प्रकारच्या रणकौशल्यात पारंगत. यात काहीच संशय नाही. जर त्याने निकुंबलाचा यज्ञ सिद्ध केला असता तर तो अजय झाला असता. महाराज बिभीषण, आपण मित्र धर्माचं पूर्णतः पालन केलं आहे. आम्ही या मित्रतेचं कर्ज फेडण्याचा सर्वतो प्रयत्न करू. असं म्हणून मला लज्जित नका करू रघुनाथ. मेघनाथचा वध सुरेश, महेश, अखिलेश कोणाच्याही हातून संभव नव्हता. हे तर लक्ष्मणासारखा योगीच करू शकला असता. क्षत्रिय कुळात जन्म घेऊनही ब्रह्मऋषीप्रमाणे त्यागवीर, परम तपस्वी, यतीप्रमाणे जीवन व्यतीत करणारे लक्ष्मणच या दुर्दम्य योद्ध्या मेघनाचा वध करू शकले. सौमित्र लक्ष्मण, तुझ्या दुष्कर पराक्रमानं दुर्दम्य योद्धा इंद्रजितचा अंत करून तू या युद्धाला निर्णायक स्थितीत आणून ठेवला आहेस. 3 दिवस 3 रात्रीच्या या भीषण युद्धात रावण कुमार मेघनाथचा पराभव केल्यानं जणू तू रावणाला पराभूत केला आहेस. जणू आज मी शत्रुहीन झालो आहे. क्षमा प्रभू. पुत्र शोकाने प्रतिहिंसेची जी ज्वाळा लंकेशाच्या हृदयात भडकत राहिली असेल त्याचे अनुमान आपण नाही लावत आहात. पुत्रशोकाच्या दुःखात वेळा झालेला रावण साक्षात महाकाळाचे विक्राळ रूप धारण करून न जाणो काय करू शकतो. प्रभू, युद्धाच्या नीतीनुसार या शवावर आपला अधिकार आहे. याच मेघनाथाने आपल्याला नागपाशाचा त्रास दिला होता. लक्ष्मण बंधूला वीरघातनी हत्याराने मूर्छित केले होते. आता सर्व वानरसेनेची इच्छा आहे याची अशी वाईट स्थिती केली जावी की शत्रुदल त्राही त्राही करून उठेल. वृक्षराज जांबुवंत, मेघनाद जोपर्यंत जिवंत होता आमचा शत्रू होता. पण ते शत्रुत्व याच्या मृत्यूबरोबर समाप्त झालं. सभ्य पुरुष मेलेल्या शत्रूशी कधीच शत्रुत्व नाही धरत. मृत शरीराला त्याच पंचतत्वांकडे सोपवून दिलं पाहिजे ज्यापासून त्याची निर्मिती झाली आहे. मनुष्याच्या अंत्यविधी कर्माचा अधिकार त्याचा मुलगा, भाऊ, वडील अथवा काकाचा असतो. म्हणूनच या शवावर त्याच लोकांचा अधिकार आहे. या वीरानं वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्राणाचं बलिदान दिलं. या परमवीर पितृभक्ताचं शव त्याच्या आईसमोर अशा प्रकारे अनादरानं जाता कामा नये. हनुमान, प्रभू, यांना मोठ्या सन्मानानं लंकेच्या मुख्य दारावर ठेवून दे, ज्यामुळे दार उघडून राक्षस सैनिक यांना आत घेऊन जाऊ शकतील. जशी आज्ञा प्रभू.
द्वारपाल, आपल्या राजाला जाऊन सूचना दे की श्रीराम प्रभू इतके दयावान आहेत की त्यांनी त्याच्या मुलाचे मृत शरीर मोठ्या आदरानं परत पाठवलं आहे. आता तो आपल्या रीतीनुसार त्याची अंत्येष्टिक्रिया करू शकतो. तोपर्यंत आम्ही लंकेवर आक्रमण नाही करणार. त्यानंतर त्याने निश्चय करावा की अजूनही श्रीरामप्रभूंना शरण यायचं आहे का युद्ध करून लंकेचा पूर्ण विनाश करायचा आहे. लंकेचे निवासी या गोष्टीचा विचार करून आपलं आपलं मत आपल्या अहंकारी राजापर्यंत पोहोचवतील तर त्यांचं भलं होऊ शकेल. जय श्रीराम. अति पराक्रमी महाबली पिता भक्त युवराज एकाकी असहाय मृत दारावर आहे आज. एक राजपुत्र एक तेजवंत एक शक्तिमान म्हणतसे गेला परमवीराची रीती वीराती वीरगती मिळे सन्मान सहित रघुवीराने त्या पाठवले निज वस्त्र ओढोनी लंकेचा दीप लंकेच्या दारी हनुमानाने आणूनी ठेविले. का या इशाऱ्यानं महाराजांना जाग नाही येणार? तुझ्या मताप्रमाणे त्यांनी हार मानावी. हार नाही मानली तर इंद्रजिताप्रमाणे ते सुद्धा जिवंत नाही राहू शकणार. मग काय फायदा? परंतु हरल्यावर जगून सुद्धा काय फायदा? नंतर प्रजाही त्यांचा आदर नाही करणार. प्रजेचा आदर केवळ वीरतापूर्वक युद्ध करून नाही मिळत. काही आणखी गुण असावे लागतात राजामध्ये. जरी तो या युद्धात जिंकला तरी प्रजेचा काय फायदा होणार आहे? त्याने आपल्या कामवासनेच्या पूर्तीसाठी लाखो हजारो स्त्रियांना विधवा आणि आयांना पुत्रहीन केला आहे. मला तर हे श्रीराम चांगली व्यक्ती वाटते आहे. बघा, राजकुमाराच्या शवाला अनादराने नाही तर त्याने स्वतःच्या चादरीने झाकून पाठवला आहे. लंकापुरीच्या दुर्गाचा स्तंभ हा झाला निस्तंभ असा लंकेशाच्या या लाडल्याचे रक्त अस्मय वाहत जाता. आघातावर आघात कितीही दशानन सहत गेला पण या कठोराघाताने ज्वालामुखी होऊन राहिला पण या कठोराघाताने ज्वालामुखी होऊन राहिला. इंद्रजित, तुझ्या वधाचा प्रतिशोध तुझा पिता घेईल. आम्ही कोणत्याही मुलावर इतकं प्रेम नाही केलं जितकं तुझ्यावर केलं. तुझा वध करणाऱ्यांना मी कधीही क्षमा नाही करणार. त्यांच्या सर्व कुळाचा विनाश करून टाकेन. तिन्ही लोकांचा विध्वंस करून टाकेन. अशी त्राही त्राही माजवून टाकेन की एक दुसऱ्याला शरण देणारा कुणी नाही राहणार. लंकेश, आपण सर्व दुनियेचा विध्वंस केलात
तर काय इंद्रजितच्या आत्म्याला सुख मिळेल? नाही. हा महाराज, इंद्रजितचे शेवटचे शब्द आठवा, जेव्हा तो आपल्याला समजवायला आला होता की आपलं आणि लंकेचं कल्याण याच्यातच आहे की आपण रामाला ओळखावं. जर आपण खरोखरच इंद्रजितवर प्रेम केलं आहे तर त्याची शेवटची इच्छा पूर्ण करा. सीतेला तिच्या पतीकडे पाठवून द्या. सीता, 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 सर्व अनर्थाचं मूळ सीता, सर्व सर्वनाशाचं मूळ सीता, मेघनादाच्या मृत्यूचं कारण सीता. आज त्या अनर्थाच्या मुळालाच मी नाहीस करतो. सीतेलाच यमलोकात पोचवतो. यमलोकात. सीता, एक एक करून तू आमच्या कुळाच्या समस्त योद्ध्यांना खाऊन टाकलंस. तू नारी नाहीस, पिशाचिनी आहेस, पिशाचिनी. आज माझ्या पुत्राच्या प्राणाचं मोल आम्ही तुझ्या प्राणानं चुकवतो, तुझ्या प्राणानं. नाही, असं निंदनीय कार्य महाराज रावणाला शोभणार नाही. दानवराज मयी, जर आपण माझे श्वसूर नसतात तर ज्या हातानं रावणाचा हात पकडलात आज आम्ही त्याच हाताला कापलं असतं. आज शोभा अशोभेची चर्चा करण्यासाठी वेळ कुठे राहिला आहे? मेघनाथाच्या मृत्यूनं आम्हाला उन्मत्त केलं आहे. आज आम्हाला आभास झाला आहे की त्रिलोक विजयी रावणाच्या कुळाच्या विनाशाचं मूळ कारण सीताच आहे. आज आम्ही त्या विनाशाचं मूळच उपटून टाकणार दानवराज, मूळच उपटून टाकणार. भगवान शिवाकडून दिल्या गेलेल्या या चंद्रहासाने निर्बल आपल्या ताब्यातील नारीचा वध करून आपल्या कीर्तीला कलंकित करणार. दानवराज, ती स्त्रीच तर आमच्या कीर्तीचा सर्वात मोठा कलंक बनला आहे. आमची सुखशांती, ऐश्वर्य आणि भरलेल्या घराच्या सर्व नाशाचं कारण आहे. त्याला नाहीस करून आतमध्ये धगधगणारी हिंसेची ज्वाला तर थंड होऊन जाईल. हे दशानन, ज्या चंद्रहासानं तू आपल्या दिग्दिगंत पराक्रमाचा दबदबा जमवलास, जिच्या जोरावर इंद्र, कुबेर, दिक्पालांची मस्तकं आपल्या चरणावर झुकवलीस, त्यानं एका निर्दोष पवित्र नारीच्या रक्तानं रंजित केलंस तर तुझे आराध्य भगवान महादेवही तुला क्षमा नाही करणार. स्त्री हत्येपेक्षा मोठं पाप, अधर्म आणि भेकडपणा दुसरा काही नाही. नाही, सीतेसारख्या अमंग स्त्रीचा वध काही पाप नाही. या योग्यतेचे नाही की तिच्यासाठी इतकं मोल चुकवायला हवं. नाही वत्सा, आज आपण जे मोल चुकवत आहोत ते सीतेचं मोल नाही चुकवत, ते लंकेच्या रक्षणाचं मोल आहे. जर मेघनाद आणि पूज्य माल्यवानाच्या प्रस्तावाला नाही मानलं तर दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करा. शत्रूनं राक्षस जातीला नाहीसं करण्यासाठी आक्रमण केलं आहे. आम्हाला आपल्या जातीचं आणि गौरवाचं रक्षण करायचं आहे. यावेळी हे आवश्यक आहे की आमचा राजा असं कोणतेही कार्य नाही करणार ज्यामुळे आमच्या जातीला काही डाग लागेल. आज आमचा सर्वात वीर योद्धा, लंकेचं सर्वात अमोल रत्न मारलं गेलं आहे. परंतु ही घोर संकटाची वेळ आहे. अशाच वेळी सभ्यता आणि त्यांच्या तयारीची परीक्षा होत असते. जर आपण असहाय्य सीतेचा वध करून टाकलात तर सगळे म्हणतील की रावण रामाशी युद्धात सामना नाही करू शकला, तो निसहाय्य स्त्रीचा वध करून वीरता दाखवतोय. लंकेश, ही धीर धरण्याची वेळ आहे. आज लंका आपल्या तोंडाकडे पाहत आहे की त्यांच्या राज्यात किती साहस, किती धैर्य आहे. आता आपल्याच खांद्यावर लंकेच्या रक्षणाची सर्व जबाबदारी येऊन पडली आहे. काय महान रावण आपली जबाबदारी सांभाळेल का नाही? अवश्य सांभाळेल. दशानन, एकदा पुन्हा विचार करा. राजाची जबाबदारी ही पण आहे की आपल्या प्रजेच्या हितासाठी आपल्या अहंकाराचा बळी देऊन शत्रूची तह करावा. त्यामुळे त्याच्या प्रजेचा संहार होण्याचं टळेल.
आपल्या प्रजेला संहारापासून वाचवण्याची शक्ती अजूनही एकट्या रावणात आहे दानवराज. काय लंकावासियांना हे ठाऊक नाही की त्यांचा राजा तिन्ही लोकांचा विजेता आहे? ना रावणाच्या बाहू निर्बल झाल्या आहेत, ना रावणाची अस्त्रशस्त्र बोथट झाली आहेत. जाऊन सांगा त्यांना, आम्हाला सेनेची काही आवश्यकता नाही. आम्ही एकटेच सर्व दुनियेतील सेनेचा संहार करू शकतो. उद्या आम्ही युद्धाला आमच्या अजय रथावर निघू, ज्याला देवताही नाही पराभूत करू शकल्या. मग 2 बिचाऱ्या मानवांची काय कथा? बस, खूप झाला त्यांच्या बरोबरचा खेळ. आता त्या दोघांची अंतिम वेळ आली आहे. त्या दोघांची अंतिम वेळ आली आहे. लंकेश, ही धीर धरण्याची वेळ आहे. यावेळी सर्व लंका आपल्या तोंडाकडे पाहत आहे की त्यांच्या राज्यात किती साहस आहे, किती धैर्य आहे. आता आपल्याच खांद्यावर सर्व लंकेच्या रक्षणाची जबाबदारी आली आहे. काय महान रावण आपली जबाबदारी सांभाळेल का नाही? अवश्य सांभाळेल. दशानन, एक वेळ पुन्हा विचार करा. राजाची ही पण जबाबदारी असते की आपल्या प्रजेच्या हितासाठी आपल्या अहंकाराचा बळी देऊनही शत्रूची तडजोड करावी. त्यामुळे त्याची प्रजा संवार होण्यापासून वाचली जाईल. आपल्या प्रजेला संहारापासून वाचवण्याची शक्ती अजूनही एकट्या रावणात आहे दानवराज. काय लंकावासियांना हे ठाऊक नाही की त्यांचा राजा तिन्ही लोकांचा विजेता आहे? ना रावणाच्या बाहू निर्बल झाल्या आहेत, ना रावणाची अस्त्रशस्त्र बोथट झाली आहेत. जाऊन सांगा त्यांना, आम्हाला सेनेची काही आवश्यकता नाही. आम्ही एकटेच सर्व दुनियेतील सेनेचा संहार करू शकतो. उद्या आम्ही युद्धाला आमच्या अजय रथावर निघू, ज्याला देवताही पराभूत नाही करू शकल्या. मग 2 बिचाऱ्या मानवांची काय कथा? बस, खूप झाला त्यांच्या बरोबरचा खेळ. आता त्या दोघांची अंतिम वेळ आली आहे. त्या दोघांची अंतिम वेळ आली आहे. दशरथ नंदन राम, महर्षी अगस्त्य ऋषींच्या चरणी प्रणाम करतो आहे. विजयी हो, यशस्वी हो. यावं, आसन ग्रहण करावं महर्षी. बसावं. आपण अशा वेळी दर्शन दिलत, मी खूप आभारी आहे. आपल्या दर्शनाला मी परमेश्वराचा आशीर्वाद मानतो. आता माझे सर्व मनोरथ सफल होतील. राम, आपले मनोरथ तर संकल्प करताच सफल होतात. यावेळी मी दैवी प्रेरणेनं एका आवश्यक कार्यासाठी उपस्थित झालोय. आज्ञा करावी. आता आपल्या धर्मयुद्धाचा शेवटचा टप्पा आलाय आणि हा सर्वात भीषणही असेल. आता आपण आणि रावणाचं युद्ध होईल. रावण महाबली आहे, सर्व अस्त्रांचा जाणकार आहे. त्याचप्रमाणे आपणही अस्त्रांनी सिद्ध आहात. तिन्ही लोकात कोणतंही अस्त्र असं नाही ज्याचं आपल्याला ज्ञान नाही. सर्व अस्त्र आपल्याला अधीन आहेत. परंतु रावण या व्यतिरिक्त प्रकांड मायावी आहे. त्याचा सर्व मायावी विद्यांचा अभ्यास आहे आणि त्याला श्री ब्रह्मा
आणि भगवान शिवाकडून खूप वरदानही प्राप्त झाली आहेत. तो युद्धाच्या आधी तांत्रिक यज्ञ करून आपल्या सर्व शक्तींना आव्हान करणार आहे. म्हणून मला दैवी प्रेरणा झाली आहे की मी आपल्याला युद्धात जाण्याआधी आदित्य हृदय स्तोत्राची माहिती प्रदान करावी. हे सनातन रहस्य आहे. याच्या जपानं आपण युद्धात आपल्या समस्त शत्रूंवर विजय मिळवाल. या रहस्याचं नाव आहे आदित्य हृदय. हे परमपवित्र आणि संपूर्ण शत्रूंचा नाश करणारं स्तोत्र आहे. याच्या दैवी शक्तीनं आपण राक्षसांच्या मायेपासून सुरक्षित राहाल. आपला अवतार ज्या हेतून झालाय त्याच्या सफलतेसाठी आपलं विजयी होणं परमावश्यक आहे. म्हणून आता आपण या परमकल्याणकारी आणि अक्षय स्तोत्राचं माझ्याबरोबर उच्चारण करून ते माझ्याकडून ग्रहण करावं. ओम अस्य स्तोत्र आगस्त्य ऋषि अनुष्टुप छन्दः आदित्य हृदय भूतो भगवान ब्रह्म देवता निरस्ता शेष विघ्नतया ब्रह्म विद्या सिद्धौ सर्वत्र जय सिद्धौ च विनियोग. कराल भाल पट्टिका धगत 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 ज्वलत धनंजया तरी कृत प्रचंड पंच सायके. नमोग्राय वीराय सारंगाय नमो नमः. राधरेंद्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्पनेक शिल्पनि त्रिलोचने मतिर्मम. नमः पद्म प्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते प्रचंडाय नमोस्तुते. प्रफुल्ल नील पंकज प्रपंच काली मच्छटा विडंबि कंठ कंधर रुचि प्रबंध कंधरम. तमोज्ञाय हिमग्नाय शत्रुघ्नाय मितात्मने कृतज्ञाय देवाय ज्योतिषां पतये नमः ज्योतिषां पतये नमः. स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे. आदित्याय नमो नमः आदित्याय नमो नमः आदित्याय नमो नमः आदित्याय नमो नमः. आजोबा, हे कवच आम्हाला ब्रह्माजीनं प्रदान केलं होतं. आम्ही 1000 वर्ष कठोर तपश्चर्या करून याला प्राप्त केलं आहे. हे घातल्यानंतर इंद्र सुद्धा आमच्या समोर येण्याचं धाडस नाही करू शकत, तर मग दुसरा कोण येईल? हे कवच अभेद्य आहे, अजय आहे. कोणतेही अस्त्र ते भेदू नाही शकत. परंतु कुणा अबलेचे श्राप तर याचे तुकडे तुकडे करू शकतो. होय नाथ, जर कोणी सती स्त्री श्राप देईल तर स्वतः ब्रह्मा आणि शिवही त्यापासून कुठल्याही प्रकारे आपले रक्षण नाही करू शकत. मग हे कवच काय करणार? आणि सीता तर परम सती स्त्री आहे. मला तर त्याचंच भय वाटतंय की कदाचित तिने आपल्याला शाप दिला तर. ती तर महान पतिव्रता स्त्री आहे. तिचा शाप कधीही खोटा नाही होऊ शकणार आणि तिथे कोणत्याही कवचाचा उपयोग नाही होऊ शकत. मी आपल्या वीरतेवर संशय नाही करत. आपला सामना तर देव दानव गंधर्व किन्नर कोणीही नाही करू शकत. तर मग एका नराची शक्ती आपल्या समोर एक दुर्बल गोष्ट होऊ शकते. परंतु एका पतिव्रतेच्या शापात इतकी शक्ती आहे की ती एका महान शक्तिवान राजाला भस्म करू शकते.
म्हणूनच आज माझी एवढीशी प्रार्थना स्वीकार करा नाथ, की अशोक वाटिकेतून सीतेला मुक्त करून तिला तिच्या पतीकडे परत करा महाराज. महाराणी मंदोदरी, ही वेळ विचार करण्याची नाही, ही वेळ आपल्या देशाच्या प्रतिष्ठेची आहे. लंकेच्या, लंकावासियांच्या आणि त्या योद्ध्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ज्यांनी लंकेच्या नावावर आपल्या प्राणांचं बलिदान केलं. जर अशा प्रकारे भेकडाप्रमाणे दाती तृण धरून शत्रूच्या पायाची मस्तक नमवायचं होतं आणि त्याच्या स्त्रीला भेट रूपात पुन्हा त्याच्याकडे परत पाठवायचं होतं, तर इतके योद्धे आपल्या भावांचे पुत्र का मारले आम्ही? कुंभकर्ण, प्रहस्त, महापाश, अतिकाय, कुंभ निकुंभ आणि आमचा सर्वात वीर पुत्र मेघनाथ यांनी येऊन जर आम्हाला विचारलं की जर शेवटी हेच करायचं होतं तर आम्हाला का मारलं, तर काय उत्तर देणार आम्ही? तुला त्यांची चिंता आहे जे मेले आहेत, परंतु मला त्यांची चिंता आहे जे अजून जिवंत आहेत. जर आपण त्यांना वाचवू शकलो तर देश आणि जातीचं भविष्य वाचेल. हे दशानन, या देशाचं भविष्य यावेळी तुझ्याच हातात आहे. जर तुला वाटलं तर यांचा विध्वंस होण्यापासून तू वाचवू शकतोस. तुला पाहिजे असेल तर आज लंका मरू शकते आणि तुला पाहिजे असेल तर लंका जिवंतही राहू शकते. आजोबा, जगणं चांगली गोष्ट आहे, परंतु जे ऐश्वर्याला विकून जगतात त्यांना राम नामाप्रमाणे केवळ आदर नाही करत. मृत्यू तर एक दिवस अवश्य येईल, परंतु जे भेकड असतात ते मृत्यूच्या आधी कितीतरी वेळा मरतात. जो जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपलं मस्तक कोणापुढे झुकू नाही देत, जे वीराप्रमाणे लढताना मरतात, त्यांच्या जगण्यातही शान आहे, मरण्यातही शान आहे. आजोबा, आज माझ्या जवळ जगण्याच्या मोहाच्या गोष्टी नका करू. आज मला एका वैराग्याप्रमाणे आपलं कर्तव्य समजून निष्काम युद्ध करू दे. हेच माझं कर्तव्य आहे. यातच रावणाची शान आहे, यातच लंकेची ऐट आहे. राम जर नर असेल तर तो माझ्या हाताने मारला जाईल, आणि जर भगवान असेल तर रावणाचा वध करण्यात त्याची जेवढी प्रसिद्धी होईल तितकीच प्रसिद्धी युगांतरापर्यंत रावणाचीही होईल. तिन्ही लोकात, तिन्ही काळात आमच्या दोघांची नावं नेहमी एकाच वेळी घेतली जातील. महाराणी मंदोदरी, आपली शरीरे नश्वर आहेत, परंतु आत्मे अमर आहेत. म्हणून शरीरे राहतील न राहतील त्यांचा शोक करू नकोस. केवळ इतका विश्वास ठेव की तुझा रावण कधी नाही मरणार. मरतो तोच ज्याची कीर्ती मरते. रावणाची कीर्ती दिगदिगांतात अमर राहील. रावण अमर राहील. रावण अमर राहील. जय महाकाय. महाराजांचा जय हो. महाराजांचा जय हो. महाराजांचा जय हो. लंकेच्या शूरवीर सैनिकांनो,
ही राक्षस जातीच्या त्यागाची वेळ आहे. एक तर राक्षस जात नाहीशी तरी होईल, किंवा तिन्ही लोकात तिचा जय जयकार होईल. जीवनात कधीतरी असाही दिवस येतो जेव्हा प्राणी आपल्या हातानं आपला इतिहास लिहू शकतो. आम्ही संकल्प केला आहे की राम आणि लक्ष्मण लंकेतून जिवंत नाही जाऊ शकणार. ह्या जमिनीवर त्यांची समाधी बनेल. आजचं युद्ध भीषण युद्ध होईल. आज असुर जातीच्या गौरवासाठी, लंकेच्या ऐटीसाठी आपल्या राजाच्या बरोबर जो या यज्ञात आपल्या प्राणाची आहुती देण्यास तयार असेल त्यानेच आमच्या बरोबर रणभूमीत यावं. जे पराभवाने प्राणाच्या भयानं भयभीत असतील त्यांनी निघून जावं, ही आमची आज्ञा आहे. लंकेच्या बहादूर शूरवीरांनो, आता युद्ध आज्ञा आदेशाचे नाही, बलिदानाचं आहे. जे बलिदानासाठी तयार असतील त्यांनीच आमच्या बरोबर यावं. बंधूनो, आपण सर्वजण ज्या कार्यासाठी इतक्या दूरवर माझ्या बरोबर आलात, ज्याच्यासाठी आपण समुद्रावर सेतू बांधून त्या विशाल जलराशीवर मार्ग बनवला आहे, आज ते कार्य पूर्णपणे सफल होण्याची वेळ आली आहे. रावणाचे सर्व योद्धा, सर्व पुत्र आणि भाऊ एक एक करून विनाशाला प्राप्त झाले आहेत. रावणाच्या सर्वात वीरपुत्र मेघनादाला वीरवर लक्ष्मणानं धरातीर्थी पाडला आहे आणि आता रावण स्वतः युद्ध करण्यास येत आहे. या महायुद्धात ही अंतिम पराक्रमाची वेळ आहे. हा तो क्षण आहे जेव्हा दोन प्रतिद्वंद्वींचं भाग्य इतिहासाच्या पारड्यात तोललं जाईल. आज आपणा सर्वांना आपली विजय गाथा इतिहासाच्या पानांवर लिहायची आहे. वीरांनो, राक्षसांच्या सेनेवर अशा प्रकारे तुटून पडा जसे हरणांच्या कळपावर सिंह आक्रमण करतो. आक्रमण! कुठे आहेत राम आणि लक्ष्मण? आज माझ्या सुरीप्रमाणे तीक्ष्ण बाणाद्वारे वनवासी राम आणि लक्ष्मणाला यमलोकात पोहोचवून मेघनाद, कुंभकर्ण, प्रहस्त इत्यादींच्या मृत्यूचा सूड घेईन. जर माझ्या हातून वाचलास तर प्रतिशोध घे रावणा. बऱ्याच दिवसानंतर रणभूमीत आला आहेस. त्या दिवशी श्रीरामाने दया करून तुला सोडून दिलं होतं, परंतु आज आम्ही तुला जिवंत परत नाही जाऊ देणार.
अरे वनावनात भटकणाऱ्या वनवाशा, अस्वल वानरांबरोबर आणि माझ्या कुलद्रोही बिभीषणाच्या विश्वासघाताच्या सहकार्याच्या साह्याने आपल्या नावाचे झेंडे त्रिलोकात रोवले आहेत. त्याच्या चिंध्या करायला आलाय रावण. रावण नाव आहे माझं. मोठे मोठे दिग्पाल, देवी देवता, नाग गंधर्वापर्यंत सर्वांना रडवणारा रावण. अवश्य रावणाचा अर्थ तर रुदनच आहे लंकेश. तुझी सार्वभौम सत्ता, अपार प्रभुता आणि प्रचंड पराक्रम त्रिलोकात प्रसिद्ध आहे. तू अनीती, अनाचार आणि अत्याचारानं सर्व दुनियेला दुःखात बुडवला आहेस. आता त्याच अश्रूंच्या समुद्रात जर का तू बुडलास तर दोष केवळ तुझाच असेल. रावण, दुनियेत 3 प्रकारचे प्राणी आहेत. एक केवळ बोलणारे, दुसरे बोलणारे आणि करणारे, तिसरे केवळ करणारे, त्याचं वर्णन नाही करत. तू अभिमानानं वर्णन तर खूप केलं आहेस, आता करून काय दाखवशील हे तर इतिहासच सांगेल. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.